पुढते येवो काला खाओ दही भात काला खाओ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐशे नाये वैकुंठितो ऐशे नाये तो ऐशे नाये वैकुंठितो कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्या कवळ काही काल्याचे कवळ काही काल्या एकमेका एकमेका देऊ एकमेका देऊ एकमेका सुखे घालून बरे सुखे घालून सुखे घालून बरे सुखे घालून बरे सुखे घालून बरे सुखे घालून वैकुंठितो ऐशे नाये वैकुंठितो ऐसे वैकुंठितो ऐशे नाये वैकुंठितो ऐसे काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्या हे तुका मने वाळवंट परवेनिक उत्तमा वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही काल्याचे हे तुका म्हणे वाळवंट परवेनिक उत्तमा वैकुंठितो ऐशे नाये कवळ काही काल्या विठोबार माय कुमार कुमार हे उपजोनिया पुढते उपजोनिया पुढते ओनिया उडते येवो उपजोनिया उडते येवो वाह पुढती येऊ उपजोनिया पुढती उपजोनिया पुडते येवो उपजोनिया पुडते येवो काला
काला खाऊं काला खाऊं दही भात हे काला खाऊं दही भात काला खाऊं हा काला खाऊं दही भात काला खाऊं दही भात वैकुंठी तो ऐसे नाही हे वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ हे काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही क्या बात है वैकुंठी तो ऐसे नाही कवळा काही कानाचे वा वा संदेश वा कवळा काही कानाचे
वा सावण वा वा शांबवा वा संत महाराज दुनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात
वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे तुका म्हणे वाढवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे पांडुरंगा करो प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमन दुसरे चरणा संतांचे दुसरी चरण संताची या दुसरी ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तो बाबाजी गुरुदास शरण शरण हनुमंता चरण तुम्हारो शरण राम दुता तुम्हारो राम तुम्हारो राम तुम्हारो राम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो हा पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चरा नमो ज्ञाने ईश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा यो श्री उदारा सोपांदे निवृत्ती उतारा सोपांदे निवृत्ती उतारा सोपांदे हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन नमो त्रिभुवन आद्यत्र जननी देवाची आद्र जननी आद्र जननी देवाची ओम गजानन नन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज अपर सच्चिदानंद देवावनिवास श्री गजानन महाराज की समर्थ गजानन महाराज श्री संत गोमाजी महाराज श्री संत दत्तूजी महाराज यांच्या परिसरामध्ये असणारा महापुण्यनगर वरखेड त्या गावचा जर इतिहास पाहिला तर ज्या गावची सुरुवात गजानन महाराजांच्या नावानं एक प्रकारची होते अर्थात गजानन महाराज म्हणजे वरखेड वासियांचा जीव की प्राण असं म्हणायला हरकत नाही. ताडकरेच्या बाबतीत प्रत्यक्षात वरखेड आमच्या समोर बसलेलेच आहेत त्यावेळेचे एक प्रकारचे अध्यक्ष
आमचे हरिभक्त पारायण बाबाराव पटेल बाबा त्या गावचे एक प्रकारचे टाळकरी कोणताही शेगावमध्ये उत्सव असो त्या उत्सवामध्ये आवर्जून एक प्रकारची ज्यांची हजेरी आहे आणि वरखेडवाले एवढे भाग्यवान आहेत टाळकऱ्यापासून तर तुतारीपर्यंत वरखेडचा मान आहे बाबा. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आज ज्यांच्या एक प्रकारच्या पृथ्थ आपण जमलेला आहे. मी तर म्हणतो आज वरखेड मधला देव उतू आला तो तिळानं वारला असं म्हणायला हरकत नाही. अभंग एक प्रकारचा आम्ही घेत असतो संक्रांतीच्या वेळेस की देव तिडी आला गोड गोड दिवस आला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. एवढं मोठं मंदिर पण मंदिरही कमी पडायला लागला आणि हा एक प्रकारचा येण्याचा जो योग एक प्रकारचा आहे आपल्या सर्वांनाच एक प्रकारचा माहिती आहे. ज्यांनी अहो पार वारकरी पंथामध्ये टाळकऱ्यांच्या एक प्रकारचा राहून सेवा केली असे आमचे एक प्रकारचे स्वर्गीय महादेवराव नाजूकराव मनोहर हिंगडे यांचं हे पंचम पुण्यस्मरण आहे असं म्हणायला हरकत नाही. पुण्यमरण हे पुण्यवंताचं होत असते आणि पुण्यस्मरण हे पुण्यवानच करत असतात. मागा गोविंद भावांनी आज तर केवढं भाग्य आहे. आज सर्वच बुवा लोक आहेत आणि बुवा लोक ज्या फॅक्टरी मधून तयार झाले ते मॅनेजर आमच्या समोर आहेत. आमचे हरिभक्त पारायण गोविंद महाराज मला सांगायचं काय की जीवनामध्ये पुष्कळ लोक सापडतील असा एक प्रकारचा माणूस जो संसारामध्ये जाऊन संसारात दिसत होता पण ज्याच्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. खरोखर जीवनामध्ये संसारामध्ये राहून संन्यासासारखं जीवन जगणारा आपली एक प्रकारची साधी व्याख्या आहे जो भगवे घालते तो संन्यासी झाला. या बाबतीमध्ये वेगळं सांगितलेलं आहे की बाबा मी माझी आठवण विसरले जायचे अंतकरण तो संन्यासी जाण निरंतर. खरोखर महाराज नाजूकरावच्या बाबतीत बोलायचं झालं म्हणजे आजही तो डोळ्यासमोर दिसते. कोणीही वेळेस जर एक प्रकारचा टाळकऱ्यांचा फोन एक प्रकारचा आला आणि ते जर एक प्रकारचा गावातून निरोप भेटल्याबरोबर पुढच्या कोणत्याही कामाची वाट न लावता नाजूकराव एक प्रकारचा हजर असायचा. म्हणून आज 5 वर्ष गेले तरी आज आपण त्याच्या नावावर काय एक प्रकारचा जमलाय तर खरोखर
जीवनामध्ये त्यानं केलेल्या उत्तम कर्माची ही एक साक्ष एक प्रकारची असं म्हणायला हरकत नाही. कारण जीवनात त्यालाच साधू म्हणतात. शूळ ओळखावा रमी, साधू ओळखावा मराणी, साधू ओळखावा मराणी, हे साधू ओळखावा मराणी, साधू ओळखावा मराणी, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मराणी, साधू ओळखावा मराणी, साधू ओळखावा मराणी, ओ शूर ओळखावा मराणी, साधू ओळखावा मराणी, साधू ओळखावा मराणी, साधू ओळखावा मराणी, साधू ओळखावा रणी, शूळ ओळखावा नदी आणि साधू ओळखावा प्रवचनी, कीर्तनी, रहानी, पाकिटी, साधू ओळखावा मरणे ठलावे. काही अशा जगतात की ते इतरांना गेल्यानंतर लढवतात. ठलावे. नागपूरराव असे एक प्रकारचे जगले. उत्तम कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तम जीवनामध्ये जर पाहिलं तर त्यांच्या एक प्रकारच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आणि भागवत हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. महाभागवत कथा ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण ऐकली, सुनील महाराज धारक यांच्या अमृततुल्य वाणीतून एक प्रकारची महाकथा आपण ऐकलेली आहे. ठलावे. अद्भुत योग आहे. जीवनामध्ये प्रत्यक्षात आमच्या समोर रथी महारथी बसलेले आहेत. ठलावे. आम्ही राहणीनं सुपर आहोत, पण विचारानं सुपर आमच्या समोर आहेत. ठलावे. बाबा आमचे हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज कराडे, हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज कंकाळ. ठलावे. त्याचबरोबर जीवनामध्ये जर विचार केला तर आमचे हरिभक्त पारायण गोविंद महाराज काळे, गोविंद महाराजचा परिचय सांगायला कामच नाही. ज्यांना महाराष्ट्र एक प्रकारची ओळखते, ओळख म्हणजे सेवा. ठलावे. हरिभक्त पारायण गोविंद महाराज आहेत. हरिभक्त पारायण दिलीप महाराज राऊत, गजानन महाराज संस्थानचे गायक. हरिभक्त पारायण आमचे बाळू महाराज माडी, मृदंगाचार्य. हरिभक्त पारायण शंकर महाराज, बाळू महाराज माळी आमच्या समोरच बसलेले आहे. मागचे आमचे हरिभक्त पारायण
शिवशंकर महाराज माळी हे आम्ही सारी विद्यार्थी आज जे आम्ही बसून दिसतो तुम्हाला इतकं की त्याच्या लहानपणामुळे ते खाली बसले आणि आम्ही खुर्ची वर आहोत आमचे हरिभक्त पारायण सुनील महाराज वा 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 असं कर वा. आणि आज तर फार मोठा योग आहे कारण आज ज्या गाड्या आज तर आमच्या दृष्टीनं हा पर्व काळच आहे ठाला मी या वर्गातील प्रवासी हात दाखवा गाडी थांबवा. आज जर पाहिलं तर सुपरस्टार गाड्या गीतांजली सारख्या ज्यांचा थांबा अकोल्याहून निघल्यानंतर पुढे थांबाच नाही अशा गाड्या आमच्या पाठीमागे उभ्या आहेत. ठाला बेटा हरिभक्त पारायण भारत महाराज बोरकर आहेत. आमचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली एक प्रकारचे आहेत. त्याचबरोबर आमचे हरिभक्त पारायण दिलीप महाराज आमच्या माग एक प्रकारचे उभे आहेत. आमचे हरिभक्त पारायण योगीराज महाराज आमच्या पाठीमागे उभे आहेत. हरिभक्त पारायण वरखेड मध्ये जे टाळकरी दिसतात हे आमच्या ठोंबे महाराजांचे उपकार आहेत. ठाला महाराज आहेत. आमचे हरिभक्त पारायण महादेवराव आहेत, बिलेवार आहेत. अनेक एक प्रकारचे नाव एक प्रकारचे घेता येतील. आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातले आणि संस्थांचे मृदंगमणी आमचे हरिभक्त पारायण श्याम महाराज आणि हरिभक्त पारायण संजय महाराज. ठाला एक प्रकारचा समारोपीय एक प्रकारचं काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर प्रत्यक्षात महाराज सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे आता न्यायच तो आहे. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर जो येईल तो एक दिवस निश्चितच जाईल असं म्हणायला हरकत नाही. ठाला हा व्यवहार सर्वांना लागू आहे. तो देव जरी असला तरी देवालाही मात्र इथला व्यवहार सांभाळावा लागतो की 9बी मर गए 10बी मर गए मर गए 688 33 कोटी देवता मर गए कड़े काड़ के पासी शम का अजब तड़ा खाबे तू क्या जाने लड़का आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला उठा उठा जागा पाठी भय आले मोठी उठा उठा जागा पाठी भय आले मोठी उठा 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 जागा पाठी भय आले मोठे उठा उठा जागा पाठी भय आले मोठे आजा मेला बंद मेला बाप मसना गेला मेला बंद मेला बाप मसना गेला मंद मंद तोय तोय झाला उठा 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 जागा पाठी भय आले मोठा हे पंढरी वाजोनी तुझा ठाव नाही गोठ हे उठा उठा जागा पाठी भय आले मोठे हे पंढरी वाजोनी तुझा ठाव नाही फरक एवढाच आहे. सकाळी 5:45 निघालेला सूर्य त्याला उदय असं म्हणतात आणि 6:30 संध्याकाळी जो सूर्य आहे तो एक प्रकारचा अस्ताला जाते त्याला अस्त असं म्हणतात. ठाला आपण जर विचार केला
जसं एक प्रकारचा उगवत्या सूर्याला किंमत आहे तसं असतानाही पण फार मोठी किंमत आहे ठलावे. एकच सांगतोय, प्रत्यक्षात एक पत्रिका बाहेर येते का हो, आम्हाला मुलगा झालेला आहे, मुलाच्या बारसाचा कार्यक्रम ठरलेला आहे, तरी आपण अवश्य सकुटुंब सपरिवार येण्याची कृपा करा. आणि त्याच पालखीच्या एक प्रकारच्या पत्रिकेच्या बाबतीत दुसरीकडून पाहिलं तर दुसरी पत्रिका आपल्या हातामध्ये येते की का हो, अमुक अमुक व्यक्तीला स्वर्गवास झाला, तरी तुम्ही एक प्रकारचा महाराज देवाज्ञा झाली आणि अंत्यक्रिया विधी इतके वाजता आहे ठालावे. जर विचार केला तर दोन्ही पत्रिका सारख्या आहेत, पण हे फरक एवढाच आहे, एक हसवते आणि एक मात्र लढवते. बरस एक प्रकारचं सांगता येईल, टाइम एक प्रकारचं म्हणी, कारण जीवनामध्ये स्वयंपाक तयार आहे, पाहुणे मंडळी एक प्रकारची बसलेली आहे आणि वाढवणं योग्य नाही. ठालावे सेवेकरला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराज आणि प्रत्यक्षात महाराज आपलं महत्व प्रतिपादन करायला लागले की बाबा भगवान, आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा मरू, पुन्हा येऊ, पुन्हा मरू. अभंगाच्या पहिल्या जन्माला येणं एवढं सोपं आहे काय ठलावे. कशा करता युद्ध काला दहीभात नावाचा काला खाण्याकरता ठलावे. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. जन्माला येण्यामध्ये केवढं दुःख आहे हे तुकोबांना माहिती नव्हतं काय ठलावे. जन्माला येता बरोबर गर्भवासामध्ये केवढं दुःख आहे की 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी. मग प्रत्यक्षात 9 महिने जे आई एक प्रकारची केवढं आपला सांभाळ करते, केवढं कष्ट एक प्रकारचे आहेत. आणि अशामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मी येईल, मी येईल. हे एक प्रकारचं तुकाराम महाराजांना हे दुःख एक प्रकारचं महाराज एवढं असहाय्य असून तुकाराम महाराज एक प्रतिज्ञा करतात, बरं जन्म घेणं हे माणसाच्या हातात आहे काय ठलावे. आहे त्या जन्माचं सार्थ करून घ्या ना. तुम्हाला जन्म दिलेला आहे भगवंतानं आणि तोही भगवंतानं जन्म एवढ्याच करता दिलेला आहे. याच जन्मामध्ये तुम्ही देवाचं एक प्रकारची प्राप्ती करू शकता.
इतर येवणीच्या ठाई आणि हा विचारोची नाही. आणि जो वर्ग देवाची प्राप्ती करते त्या एक प्रकारच्या वर्गाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. ही तुकोबा सांगतात की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखली आठाला असताना पुन्हा जन्माला यायचं. एका जन्मात देवाची सेवा होत नाही काय? महाराज म्हणतात नाही, देवाची सेवा एका जन्मात होऊच शकत नाही. ठाला किती जन्म घ्याल? महाराज म्हणतात किती घ्याल? ओ देवाची सेवा घडण्याकरता रामेश्वर महाराज आम्ही एक नाही कोटी जन्म आणि करीन सेवा तू मती. कोटी जन्म घेईल महाराज. कोटी महाराज म्हणतात कोटी हा एक प्रकारचा संख्यांक आहे, आकाराच आहे. आम्हाला कोटी कमी वाटतात. ठाला प्रत्यक्षात महाराज जन्म घेईन मी नाना बहुशोषीन यातना, नाना प्रकारचे जन्म घेईल, झालेल्या यातना सहन करील, पण फक्त आणि फक्त विठोबाचं एक प्रकारचं महाराज प्राप्ती आम्ही जीवनामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात ही वाक्य कमी आहे की घेईन जन्मांतर करावया खरे. जन्माचे जन्म एक प्रकारचे घेईल. बरं पुन्हा येऊ, पुन्हा जाऊ, पुन्हा येऊ, पुन्हा जाऊ. कशा करता? तर प्रत्यक्षात काला खाऊ दही भात. दही भात नावाचा जो काला आहे तो आम्ही सेवन करू. ठाला हा 3 पदार्थाचा एक प्रकारचा होतो. काल्या करता 3 आपले स्वच्छ पदार्थ पाहिजे. स्वच्छ काय आहे? पांढरा रंग स्वच्छ आहे. इतर रंगावर किती डाग पडले तर डाग दिसत नाही. आमच्या याच्यावर एक जरी फुल्ली असली ते लगेच एक प्रकारची ओळख येते. स्वच्छतेच्या बाबतीत जर पाहिलं तर पांढरी साखर, पांढरे पोहे आणि पांढरच दही. अशा 3 पदार्थ आता अलग अलग आहेत तोपर्यंत वेगळे वेगळे एक प्रकारचे नाव आहे. साखर वाटीमध्ये साखर, एका घमिल्यामध्ये पोहे एक प्रकारचे आहेत, टोपल्यामध्ये पोहे वेगळे, एका भांड्यामध्ये दही आहे ते दही वेगळं. पण ते जर मिश्रित एक प्रकारचं झालं तर त्याच्यामधलं एक प्रकारच्या मिश्रित करणाऱ्याला आपण म्हणून द्या की याच्यामधली साखर निवडून द्या. निवडल्या जाईल का? निवडल्याच जात नाही. तसं जीवनामध्ये प्रत्यक्षात काला म्हणजे 3 पदार्थ मिश्रित. तुका म्हणे काला आणि कोठे अभेद देखील. ठाला असा तो काला खाण्याकरता मी एक प्रकार देऊ. महाराज मग तुम्ही तर वैकुंठात राहणार आहे आणि वैकुंठामध्ये राहून तुम्हाला काल्याची अपेक्षा आहे. वैकुंठात काला नाही का? अभंगाच्या दुसऱ्या वैकुंठीत ऐसे नाही, 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 वैकुंठीत ऐसे
आणि कवडा काही काल्याचे लक्षात ठेवा. ज्या वैकुंठासाठी एक प्रकारचे महाराज ऋषी मुनी एक प्रकारचे वेडे होतात आणि वैकुंठात राहणारे तुकोबावंता वैकुंठात सर्व आहे पण काला नाही झाला वैकुंठात. पण वैकुंठाच्या बरेच ठिकाणी तुकाराम महाराजांनी एक प्रकारचा महाराज नाकारलेला आहे वैकुंठ की भगवान काही कर पण मला वैकुंठात जायचं नाही. असे बरेचसे प्रमाण महाराजांचे दिसाई देता येते की नको वैकुंठीचा वास हाय तया सुखानात अद्भुत हा रास आणि कथा काढी नामा. वैकुंठात हे आहे काय आसपा आमच्या नाजूकराव प्रीत्यर्थ केवढं मोठं एक प्रकारचं त्यांचे एक प्रकारची कुटुंबातली मंडळी आहे. अर्थात ते बाळू पाटील असो, सुरेश मधुकर पाटील असो, गजानन वसंता पाटील असो, विष्णू मनोहर पाटील असो, अभिषेक महादेव पाटील असो, केवढा मोठा उत्सव आहे. वैकुंठात सर्व आहे हे नाही. वैकुंठात काय वैकुंठी जाऊन आणि उग्याच बसावे मौन रूप टालावे टालावे. कष्ट जर पाहिजे तर एवढे कष्ट आहेत वैकुंठात जाण्याकरता की प्रत्यक्षात तपाच्या राशी एक प्रकारचा महाराज पडतात. अरे वा वा वा. आज तर महाराज लोकांची मादी आडी एक प्रकारची आहे. आमचे भागवताचार्य आहे, आमचे हरिभक्त परायण सकाराम महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. प्रकारची मादी आडी आहे. हे एक प्रकारचं महाराज नाजूकरावनं केलेल्या प्रेमाचं हे प्रतीक आहे. अर्थात जीवनामध्ये प्रत्यक्षात वैकुंठात ह्या गोष्टी नाहीत आणि वैकुंठी जावया तपाचे सायाचे सायास करायला लागतात पण जाऊन उपयोग नाही राहिले वैकुंठात. वैकुंठाशी आमन को धाडू हरी, वैकुंठाशी आमन को धाडू हरी, वैकुंठाशी आमन को धाडू हरी, वैकुंठाशी आमन को धाडू, वैकुंठाशी आमन को धाडू हरी, वैकुंठाशी आमन को धाडू हरी, वैकुंठाशी आमन को धाडू हरी, बरं जाऊन तिथं काय करायचं. वैकुंठात ज्याच्या करता जायचं तो सुद्धा वैकुंठात आहे काय तो सुद्धा एक प्रकारचा महाराज वैकुंठात थांबत नाही. तो कुठं थांबतो.
सुपरफास्ट गाडीमध्ये प्रवास करणं फारच एक प्रकारचं आरामदायी असत. आणि त्यातल्या त्यात अशाच्या नशिबात एक प्रकारची सुपर गाडी एक प्रकारची आली, तो म्हणजे तू बस मी येतो. आमच्या पाठीमाग 10च असतात, पण का रे ती 10ही एकमेकाला आवडत नाही. ठला समोर 50 असतात, पण 10 जण आवरेले असतात. ठला आज महाराज एवढं मोठं मंदिर आहे, आवरेले कोणी आहे काय? गावचं नाव आहे वरखेड. कार्यक्रम कराव तर वरखेडवालीनच करावं. आदर्श कार्यक्रम एक प्रकारचे असतात. मागच्याच एक प्रकारचे मला वाटते 4-5 महिन्यापूर्वी रामदासनंच एक प्रकारचं महाराज बोलावलं होतं. शिवाजी महाराजांची स्थापना झाली होती रामदास, त्या कार्यक्रमाकरता आलो होतो. ज्ञानोदादा होते. ठला विषय जर पाहिला तर खरोखर जीवनामध्ये कार्यक्रम मनापासून एक प्रकारचं करणं. ठला आजच्या याच्यामध्ये मध्ये टाइम एक प्रकारचं कळून नाही राहिला. किती वाजले? अरे बाप, 12 एक प्रकारचे 20 झाले. ठला लवकरच आपण एक प्रकारचं हे करू. नाही आवरत नाही, पण आपण रिकामे आहोत, पण समोर जे बसलेले आहेत त्यांची कमाल आहे. ठला नाही तर राजे सोयाबीन सोंग्याला येतात आणि एवढी गर्दी एक प्रकारची मंदिर आहे. खरं एक प्रकारचे महाराज परमार्थ म्हणजे काय हे पाहण्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वरखेड. अशा वेळेस महाराज म्हणतात पुन्हा जन्माला येऊ, काला घेऊ. बरं, काला जो आम्ही खातो तो एकटा खात नाही, तर तो काला इतरांना देतो. अभंगाच्या तिसऱ्या वारकरी संप्रदायाचं हेच तत्व आहे.
वारकरी संप्रदायामध्ये मिळालेला प्रसाद एकटा कधी कळत नाही, आणि एकटं जर आम्ही खाल्लं असतं तर त्याचा आमचा आपुलपोटेपणा सिद्ध झाला असता. आटाला दिलेला प्रसाद आम्ही एकदम तोंडात घालत नाही. दिलेल्या प्रसादामधलं काही भाग मागच्याला देतो, काही भाग जवळच्याला देतो, काही भाग समोरच्याला देतो. तुम्ही म्हणाल का हो, देण्या देण्यामध्ये केवढा तोटा होत असेल. लक्षात ठेवा, आम्ही 2 दाणे मागच्याला दिले असते, 4 दाण्यानं आमची परतफेड करते. आणि या देण्यामध्ये काय होते तर प्रेम हे द्विगुणित एक प्रकारचं होते, समोरच्याचं मागच्याचं. आणि प्रेम देणं आणि घेणं, प्रेमानं जगा, प्रेमानं राहा आणि प्रेम दुसऱ्याला द्या. ठाला देऊ मुकी अन सुके घाडू मरी ठोपार. बर्वे नीट उत्तम, त्याच्याकरता वरवंटाची गरज आहे. तो विषय फार मोठा आहे, पाहायला वेळ नाही. आजच्या दृष्टीनं कीर्तनकाराला दंडक आहे की काल्याचं कीर्तन असल्यानंतर कीर्तनकारानं काय करावं. कारण वारकरी संप्रदाय हा मोठ्यांचा मागावा घेणारा संप्रदाय आहे. एक वडील जे करती तया नाम धर्म ठेवती, येर जे अनुष्ठिती सामान्य सकळ. वेद मार्गे मुनी गेले, याची मार्गी चालिलो. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते, किंवा जे विषय जिनुनी जन्मले, सुखाधिक जे दादुले, विषय वानटाची झाले भाट जयाचे. जन्मता संसार तेजीला सुखे, आणि तोची निष्कलंक तुका म्हणे. आजच्या दिवशी कीर्तनकाराला दंडक आहे. मोठ्यांनी जे केलं ते एक प्रकारचं महाराज, आपण करावं हे दंडक आहे. भगवंताचा अवतार एवढ्याच करताय की प्रत्यक्षात दुष्टांचा नाश करण्याकरता, सज्जनाचा एक प्रकारचा बहुमान करण्याकरता. म्हणून जीवनामध्ये देवाचा अवतार झाला, तो मथुरेमध्ये झाला, पण मथुरावासियांना देवाच्या स्वागताचा योगच आला नाही. परमात्मा गोकुळामध्ये आणला गेला, आणि गोकुळात देव आल्याबरोबर झालं काय तर पहिले गोकुळाची हवालदिल परिस्थिती देवानं बदलवली की घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, आणि दैन्य दारिद्र्य असा त्रास आला. गोकुळामध्ये दैन्य दारिद्र्य जे होत ते सर्व एक प्रकारचं निघून गेलं, आणि त्याचबरोबर त्यामुळे चिंता वाढते. ते चिंता सुद्धा गोकुळातली भगवान आल्यानंतर नाहीशी झाली.
चिंता त्यांनाच आहे ज्याच्याजवळ देव नाही. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याला चिंता आहे. ज्याच्याजवळ एक प्रकारचा देव आहे त्याच्याजवळ चिंता चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी रवेच्या भितरी केला देवे रवेच्या भितरी केला देवे रवेच्या भितरी केला देवे चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवे रवेच्या भितरी केला देवे रवेच्या भितरी केला पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश बी तरी केला देवे. आणि देव आला ना तिथं एक प्रकारचं महाराज काहीच एक प्रकारची चिंता राहत नाही. उलट ते लोक आपल्या मुळे दुसऱ्याच्या चिंता नाहीशा करतात. याच ज्वलंत उदाहरण म्हणजे वरखेळ्याला माहिती आहे की हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज माडी नाग झरी जीवनभर गोमाजी महाराजांची सेवा केली. दुसरं काहीच एक प्रकारचं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा जे देवा करता आपलं एक प्रकारचं सर्वस्वाचा त्याग करतात की संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता पुण्य धर्म केला. त्यातले एक प्रकारचे पंढरीनाथ महाराज की जैन शेत काय पण आमच्या गावात जागाही नावानं एक प्रकारची ठेवली नाही. अशा परिस्थितीमध्ये जो देवाचा असते देव त्याची चिंता करते. वा आता एक प्रकारचे आहेत बरं आहे. हातपाय थकल्यानंतर बाबाचं होईल कसं? बाबा पुढचं कसं? बाबा म्हणत पुढचा विचार करायचंच काम नाही. मागे पुढे उभा राय सांभाळिक आणि आलिया आगाध निवारा ह्या बरेचशा प्रमाणात देता येईल. योगक्षम मागे पुढे उभा तो उभा आहे. लाईलच काही अवस्था जो भुकेलेला जीव घालते तो मला उपाशी ठेल काय? देवाजवळ विश्वास पाहिजे. विश्वास. आणि तुकाराम महाराज म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये जर तुला पाहायचं असेल तर धरुणी विश्वास करिता देवा हाची निर्धार तयाचा योगक्षम भार आणि नाही अंतर तुका म्हणे. या मंडळीला एक प्रकारचं सर्वांना सुचलं. ते वरखेळ असो, गव्हाण असो, जवळा असो, वरुड असो, तिंत्रव असो, परिसरातली सर्व मंडळी एक प्रकारची एका ठिकाणी बसली आणि सर्वांनी ठरवलं की आपण गड्यो आता एकच करायचं. बुवांच्या नावानं एक प्रकारचं महाराज आपल्यामधून, कारण जैले समाजाला एक प्रकारचं फार मोठं दिलं, त्याचं एक प्रकारचं दिल्यानंतर त्याला आपण काही देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. या मंडळींना भरून 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 एक प्रकारची साथ दिली. आज एका महात्म्याचा संसार त्यांनी एक प्रकारचा महाराज सुखरूप केला. माऊलीचा एक प्रकारचे वाक्य कुठे कुठे खोटे होणार आहे की अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन पण तिन्ही लोक आठाला बेटा. प्रत्यक्षात ही मंडळी एक प्रकारची त्याच्यामधली एक प्रकारची मंडळी. आणि अशा वेळेस भगवान आल्यामुळे सर्व एक प्रकारचं अनुकूल वातावरण झालं की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्णानंदा घरी भगवान म्हणत मी गोकुळात राहायला आलो नाही, कारण जो काम करणारा असतो तो एका ठिकाणी थांबत नाही. आणि एका ठिकाणी थांबण्यामध्ये गुंजन जवळ येत असत. म्हणून नदी केव्हाही वाहताना चांगली दिसते. ते जर कोंडली
तर त्याचं पाणी दूषित होते. म्हणूनच म्हटलेलं आहे नदी बैती भली आणि साधू साधू एका ठिकाणी असलं तर काय कुठे दिवाय कडे सांगताच येत नाही. घुमता भला साधून केव्हाही घुमत असायला पाहिजे. म्हणूनच गजानन महाराज शेगाव मध्ये एक प्रकारचे होते. तुमचं भाग्य आहे आज वार्ताहराचा वार्ताहर आमच्या समोर बसलेला आहे. ठाला बेटा काही वार्ताहर लोकमत, तरुण भारत, मराठा, पुण्यनगरी त्याच्या बातम्या भाषा करणारा वार्ताहर आमच्या समोर आहे. ठाला बेटा प्रत्यक्षात सांगायचं काय की साधू हा केव्हाही फिरता असायला पाहिजे. ठाला बेटा त्या ठिकाणचं कार्य आटोपण्याकरता बरस एक प्रकार गेलं की कागा बगर इठा मारला बालपणी योगी दैत्य गाणी बुडवली कागासूर मारला बकासूर मारला शक्तासूर नावाचा दैत्य मारला. ठाला बेटा आणि त्यावेळेस भगवंतानं सांगितलं की पुढेही बहुत करणे याच्याकरता अनेक प्रकारच्या खोड्या केल्या सोड्या केल्या. आता एक प्रकारचा टाइम नसल्यामुळे महाराज प्रमाण देता येत नाही. ठाला बेटा आई साहेबांनी बोलावलं भगवंताला सांगितलं ह्या एक प्रकारच्या गायी घे आणि गायीची सेवा कर. ठाला त्या गायीनं मी राहणार सवे घेऊन गोदना. दुसऱ्या दिवशी भगवान निघाले गायी घेऊन गेले. गायी सोडल्या त्या ठिकाणी नाना प्रकारचे खेळ खेळले. अनेक प्रकारचे खेळ होते त्यावेळेस देशभक्तीचे खेळ होते. गोपाळ दमले की भगवान आता बंद झालं खेळणं कारण खांदी बा पोटी भूक आणि काय कीर्तनाचे सुख. ठाला कीर्तनाचा सुख आहे. स्वयंपाक तयार आहे. पाहुणे मंडळी एक प्रकारची आलेली आहे. सर्वांना भुका लागलेल्या आहेत. ठाला बेटा उलट माझ्याकडूनच थोडा वेळ झाल्याबद्दल आपल्या सर्वांची मी माफी मागतो. ठाला बेटा खेळल्यानंतर दमले चला ओढू गाई बैसू जेऊ एकी ठाई. सर्व बसल्यानंतर सर्व गोलाकार बसले. त्या ठिकाणी खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. आणि तो काला एक प्रकारचा चालू असताना आजीवो अमरावती काला पहावया येती. सर्व एक प्रकारचे लक्षात ठेवा अमर लोकांमध्ये अमृत आहे पण काला नाही. ब्रह्म लोकांमध्ये 4 वेद प्रत्यक्षात नंतर माणसं चतुर्भुज आहे पण काला नाही. ठाला महादेव ज्या लोकांमध्ये राहतात ते कैलास त्या कैलासात सर्व आहे काला नाही. ज्या भगवंताला काला केला तो देव वैकुंठात राहणार आहे पण वैकुंठ ते ऐसे नाही कवड काही काल्याचे.
तोच काला आणि आमच्याला ज्या महानुभावांनी एक प्रकारचा दिला त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली स्वर्गीय महादेव अर्थात नाजूकरावजी हिंगणे फार अल्प वयामध्ये गेला. ठाला विठाला त्याच्या आत्म्याला शांती लाभलेली जाई एवढे मोठे संत मंडळी एक प्रकारचे उत्साह करतायत. शांती लाभली नसेल, शांती निश्चितच लाभली. ठाला विठाला थोडक्या वयात गेल्यामुळे जो परिवाराला दुःखाचा आपत्तीचा योग आला, परमात्मा परिवाराला सावरून घ्यायचं एक प्रकार सावरून घेऊ आणि असाच एक प्रकारचा जीवनामध्ये नाजूकरावला एक प्रकारचा महाराज गती सद्गती लाभो ही लाभण्याकरता आपण एकच करू. राम हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण अशी पोरं तयार होणार. हे खरं वारसा काय आपला अधिकार कोणाला द्यायलाच नाही पाहिजे. पहा ना सकाराम बुवा थकले पण अधिकार पोराची जिकडे द्यायलाय दुसऱ्याला नाही. ठाला हे आपले एक प्रकारचे बापदादाची इस्टेट आहे. हे तुम्ही जे एक प्रकारचे काय ढेकलं एक प्रकारचे इथं राहणारी आहे. पण खास जे इस्टेट तुम्ही आहात त्याचे तुम्ही वारसदार आहात.
तुम्हाला एक प्रकारचं तुम्हा सर्व लोकांना एक प्रकारची धन्यता वाटते तुमच्याबद्दल. की खरोखर पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक अंतयाचा हरिक वाटे देवा आठाला कृष्ण अवघा जने कथा सारा वाटोरे क्रमे